नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर PNS अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण आज इयत्ता 11वी विषय मराठी यामधला भाग क्रमांक 4 उपयोजित मराठी यामधला शेवटचा म्हणजेच क्रमांक 5 रेडिओ जॉकी याचा संपूर्ण स्वाध्याय व कृतीपत्रिका बघणार आहोत। यामध्ये आपल्याला एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत। पहिला आहे उत्तम रेडिओ जॉकी होण्यासाठी तुम्हाला प्राप्त करावे लागणारे भाषिक कौशल्य। परत RJ एक संवादी व्यक्तिमत्व, असे एकूण 6 प्रश्न आहेत। तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बघूया। पहिल्यांदा क्रमांक 1 हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर बघूया। क्रमांक 1 चा प्रश्न आहे उत्तम रेडिओ जॉकी होण्यासाठी तुम्हाला करावे लागणारे कौशल्य लिहा। याचं उत्तर उत्तम रेडिओ जॉकी होण्यासाठी लागणारा अभ्यास व भाषिक कौशल्य पुढील प्रमाणे आहेत। व्यासंगी हवा, त्याचे वाचन चौफेर आहे, त्याला भाषण, साहित्य, संस्कृती, घडामोडी यांची चांगली जाण हवी। क्रमांक 2 चित्रपटसृष्टी, संगीत क्षेत्र आणि नाट्य क्षेत्रासंबंधी उत्तम ज्ञान हवे। क्रमांक 3 सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि भौगोलिक इत्यादी बाबतचे चांगले सामान्य ज्ञान हवे। क्रमांक 4 रेडिओ जॉकीने समाज माध्यमावरील सोशल मीडिया, नवीन प्रवाह, त्यामध्ये अद्ययावतता याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे। क्रमांक 5 कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार RJला उत्तम संहितालेखन करता यायला हवे। क्रमांक 6 वर्तमानकालीन घडामोडी, बातम्या इत्यादी बाबतचे RJचे क्षणोक्षणी अद्ययावत राहायला हवे। क्रमांक 7 नेहमीच्या बोलण्यात बऱ्याचदा संख्यात्मक माहिती द्यावी लागते, त्यामुळे त्याने आवश्यक सांख्यिकीय माहिती अद्ययावत ठेवावी। क्रमांक 7 मातृभाषेबरोबरच हिंदी, इंग्रजी आणि विविध स्थानिक बोलींचे ज्ञान असावे। उपरोक्त सर्व गुणांसह आपल्या कौशल्यांच्या विकासासाठी आणि यशस्वी RJ होण्यासाठी अभ्यास करणे आवश्यक ठरते। ज्यांना भाषेचे उपयोजन आणि सादरीकरण कौशल्य शिकण्याची इच्छा आहे त्यांना हे क्षेत्र खुणावत आहे। क्रमांक 2 चा प्रश्न आहे RJ एक संवादी व्यक्तिमत्व हे स्पष्ट करा। याचं उत्तर आकाशवाणीवरील कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्या रेडिओ व्यक्तिमत्वाला रेडिओ जॉकी RJ असे म्हणतात। RJच्या कामाचे स्वरूप बघता त्यांचे व्यक्तिमत्व हे संवादी, बोलके असावे लागते। समोर श्रोते दिसत नसताना RJंना श्रोत्याशी संवाद साधावा लागतो। रेडिओ जॉकी स्वतःशी ओळख फक्त आपल्या नावाने करून देतो, त्यानंतर त्यांना समोर न दिसणाऱ्या श्रोत्याशी संवाद साधावा लागतो। हे एक प्रकारचे कौशल्य RJंना आत्मसात करावे लागते। सलग 3-4 तास मनोरंजन करत असताना समोरच्या श्रोत्यांना कंटाळा येणार नाही अशा पद्धतीने संवाद साधावा लागतो। मनोरंजन कार्यक्रमामध्ये एकसुरीपणा टाळण्यासाठी, विविधता आणण्यासाठी वेगवेगळे क्लृप्त्या वापरून RJला आपले निवेदन प्रवाही ठेवावे लागते। RJ संगीत शैलीचा परिचय करून देतो, टॉक शो आयोजित करतो, श्रोत्याशी दूरध्वनीवर सरळ संवाद, मुलाखत घेत असताना RJला महत्त्वाची भूमिका बजावावी लागते। क्रमांक 3 चा प्रश्न आहे रेडिओ जॉकी या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी वाढण्याची तुम्हाला जाणवणारी कारणे लिहा। याचं उत्तर आकाशवाणीवरील कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्या रेडिओ व्यक्तिमत्वाला रेडिओ जॉकी RJ असे म्हणतात। RJच्या कामाचे स्वरूप बघता त्यांचे व्यक्तिमत्व हे संवादी, बोलके असावे लागते। सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जनसंपर्क माध्यमांचा वापर वाढताना दिसत आहे, त्याचा विस्तार होत आहे। मनोरंजन, मार्गदर्शन, माहितीचे संकलन, वैचारिक दळणवळण, माहितीचे वितरण यांचा आवाका दिवसेंदिवस वाढत आहे। यानंतर आकाशवाणी ही समूळ संपर्क माध्यम आहे। रेडिओ जॉकी हा आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचे निवेदन करीत असतो। या निवेदकाला विविध क्षेत्रात खूप संधी असते। विविध सामाजिक आणि राजकीय विषयावर चर्चा करणे, खेळाडू, क्रीडाविषयक, संगीत, चित्रपटविषयक माहिती देणे इत्यादी विषयी चर्चा करणे यासाठी RJ हा प्रमुख दुवा असतो।
सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे रेडिओ जॉकी या क्षेत्रामध्ये संधी वाढताना दिसून येत आहे. क्रमांक 4चा प्रश्न आहे, रेडिओ जॉकीच्या कामाचे स्वरूप स्पष्ट करा. याचं उत्तर, आकाशवाणीवरील कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्या रेडिओ व्यक्तिमत्वाला रेडिओ जॉकी आरजे असे म्हणतात. त्याच्या कामाचे स्वरूप हे विविध स्वरूपाचे असते. ते पुढील प्रमाणे: आरजेचे कार्यक्रम, अशा पद्धतीनं एक तुम्ही छानपैकी आकृती काढायची आहे आणि रेडिओ जॉकीच्या कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट करायचं आहे. तर बघा, एक आहे श्रोत्यांची पत्रे, परिसंवाद श्राव्य, संगीतविषयक कार्यक्रम, सण उत्सव, शेती संदर्भात, शालेय कार्यक्रम, महिलांसाठी, युवकांसाठी, अचानक घडलेल्या घटना, विज्ञानविषयक बातम्या, मुलाखती, प्रासंगिक घडामोडी इत्यादी. यानंतर क्रमांक पुढे बघा काय म्हटलंय, रेडिओ जॉकीच्या कामाचे स्वरूप विविध असते. त्यांना अनेक क्षेत्रातील व्यक्तीशी संवाद साधावा लागतो. त्यामध्ये विविध कार्यक्रमांचा समावेश असतो. श्रोत्यांची पत्रे, परिसंवाद, संगीत विषयक, सण उत्सव, शेती संदर्भात, शालेय कार्यक्रम, महिलांसाठी, युवकांसाठी, अचानक घडलेल्या घटना, विज्ञानविषयक बातम्या, मुलाखती इत्यादींचे कार्यक्रमाचे निवेदन करावे लागते. यानंतर पुढचा प्रश्न आहे 5वा, उत्तम भाषिक कौशल्य संपादन केलेली व्यक्ती उत्तम रेडिओ जॉकी होऊ शकते. हे विधान स्पष्ट करा. याचं उत्तर, आकाशवाणीवरील कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्या रेडिओ व्यक्तिमत्वाला रेडिओ जॉकी आरजे असे म्हणतात. त्याच्या कामाचे स्वरूप हे विविध संवादी स्वरूपाचे असते. उत्तम कार्यक्रम सादर करण्यासाठी त्याच्याकडे उत्तम भाषिक कौशल्य असणे खूप गरजेचे असते. आकाशवाणीवर कार्यक्रम हे रेडिओ जॉकीला संहितेनुसार सादर करावे लागतात. मनोरंजनातून श्रोत्यांचा संवाद साधावा लागतो. आरजे समोर श्रोतृवर्ग नसतो. दूरध्वनी म्हणजेच दूर अंतरावरून श्रोते संवाद साधावा लागतो. त्यासाठी भाषा संवादी असणे खूप गरजेचे असते. स्पष्ट उच्चार, व्याकरण शुद्धता, समयसूचकता, प्रसंगावधान, विनोद बुद्धी या गुणांचा अंतर्भाव असावा लागतो. आरजेला सलग 2-3 तास बोलावे लागते. श्रोत्यांना आपल्यासोबत जोडून ठेवण्यासाठी फोनवर श्रोत्यांशी चर्चा करणे, विविध स्पर्धांचे आयोजन करावे लागते. यासाठी आरजेकडे उत्तम संवाद कौशल्य असावे लागते. श्रोता व रेडिओ जॉकी एकमेकांसमोर नसल्याने आरजेला श्रोत्यांच्या मनाची कल्पना करून संवाद साधावा लागतो. यानंतर क्रमांक 6 आहे, उत्कृष्ट संभाषण कौशल्य आणि बहुआयामी व्यक्तिमत्व हे रेडिओ जॉकीचे महत्त्वाचे पैलू आहेत. स्पष्ट करा. याचं उत्तर, आकाशवाणीवरील कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्या रेडिओ व्यक्तिमत्वाला रेडिओ जॉकी आरजे असे म्हणतात. रेडिओ जॉकी नियोजित गाण्याचा परिचय, श्रोत्यांचे दूरध्वनी स्वीकारणे, संवाद साधणे, मुलाखत यामध्ये महत्त्वाची भूमिका असते. आकाशवाणीवर सकाळपासून रात्रीपर्यंत मनोरंजनाचे कार्यक्रम चालू असतात. कधी कधी विविध प्रकारची गाणी ऐकवली जातात. त्यावेळी श्रोत्यांचे मध्ये मध्ये मनोरंजन करण्याचे काम रेडिओ जॉकी करीत असतो. रेडिओ जॉकीला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषावर प्रभुत्व असायला हवे. या भाषांमध्ये श्रोत्याशी संवाद साधावा लागतो. रेडिओ जॉकीची भाषा प्रवाही, रसिक, श्रोत्यांचे मन प्रसन्न करणारी, श्रोत्यांचा ताण दूर करणारे असावे लागते. विचार, भावना, संवेदनाच्या प्रकटीकरणासाठी आवाजातील आरोह अवरोह चांगले असावे लागतात. उत्कृष्ट भाषण, संभाषण, लेखन कौशल्य आत्मसात असणारी बहुआयामी व्यक्ती असावी लागते. अशा पद्धतीने आपण रेडिओ जॉकी याची संपूर्ण कृतीपत्रिका बघितलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.